सर्वांना नमस्कार. जिल्हांतर्गत बदलीमुळे जर आपली बदली झाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. खान अकॅडमीवर तुम्ही नवीन शाळेत गेलेला असाल तर तुमची जुनी शाळा दिसत आहे आणि जर का तुम्हाला नवीन शाळा कशी ॲड करायची आहे ते पाहायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करा आणि तुम्ही नवीन शाळा ॲड करून घ्या. सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. चला तर पाहूया खान अकॅडमीवर आपण नवीन शाळा कशा प्रकारे जोडायची आहे ते. सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउझरला जा. यावर mr.khanacademy.org अशा प्रकारे आपली वेबसाईट टाकायची आहे. जर इंग्लिश मीडियम असेल तर MR न लिहिता डायरेक्ट खान अकॅडमी टाका. मराठी मीडियम असेल तर आपण MR खान अकॅडमी असे प्रकारे टाकायचं आहे. अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये अशा प्रकारचा इंटरफेस दिसत आहे. यामध्ये आपल्याला गुगल, फेसबुक, ॲपल किंवा मायक्रोसॉफ्ट दिसत आहे. याचा कोणताही न वापर करता शिक्षकांनी स्वतःचा युजर आय डी आणि पासवर्ड तयार केलेला आहे. तुम्ही जो युजर आय डी तयार केला आहे तो आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन म्हणायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस दिसत आहे. सुरुवातीला नाव आहे, आपले स्वागत आहे म्हणून येत आहे आणि आपल्या इयत्ता खाली दिसत आहेत. हे सर्व माहिती आपल्या जुन्या शाळेतील आहे. परंतु आता आपल्याला नवीन शाळा ॲड करायची असेल तर आपल्याला या शिक्षकासाठी AI च्या पुढच्या बाजूला आपलं स्वतःचं जे नाव आहे त्या नावाच्या खालच्या बाजूस आपली शाळा दिसत आहे. या शाळेवर आपण क्लिक करणार आहात. क्लिक केल्यानंतर तुम्ही कुठे शिकवता अशा प्रकारचा मेसेज येतोय. तुमची शाळा नवीन शाळा जोडायची आहे आपल्याला. या ठिकाणी आपण देश आहे तोच आणि खाली शाळा आपली जुनी शाळा दिसत आहे. आता आपल्याला नवीन शाळा घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला चेंज स्कूल यावर क्लिक करायचं आहे. देश महाराष्ट्र आपल्याला निवडायचं आहे. आपला जिल्हा निवडायचा आहे. यानंतर पुढे आपला ब्लॉक म्हणजे तालुका निवडायचा आहे आणि शाळा आपण निवडणार आहात सर्वात शेवटी. आता जी नवीन शाळा आहे तुमची ती आता आपण निवडून घेणार आहात. आपल्याला सर्व तालुक्यातील सर्व शाळा दिसतील. त्यातील जी आपली शाळा आहे ती शोधायची आहे. आपण शाळा निवडली आहे आणि यानंतर खालच्या बाजूस जतन करावर आपण क्लिक करणार आहात. मित्रांनो, वरच्या बाजूस आपल्या नावाखाली आता नवीन शाळा ॲड झालेली आहे. आपल्याला दिसत आहे की नवीन शाळा इथं नाव बदललेलं आहे. आता आपल्या शाळेतील विद्यार्थी हे मात्र आता जुन्या शाळेतील आहेत. मग त्यासाठी आपल्याला अगोदर हे हटवावं लागतील. आता यामध्ये मुख्य म्हणजे आपण वर्ग तयार आणि खान अकॅडमीला जोडलेला वर्ग अशी जी निळ्या पट्टीमध्ये लिहिलेलं आहे ते असेल तरच तुमचा वर्ग खान अकॅडमीला जोडलेला असतो आणि जर हे निळ्या रंगामध्ये आलेलं नसेल तर तुमचा खान अकॅडमीला वर्ग जोडलेला नसतो. त्यामुळे आपण सर्वप्रथम ही पट्टी घालूया. आपण प्रत्येक वर्गाच्या पुढे 3 टिंबा आहेत. त्या 3 टिंबावर क्लिक करूया. 3 टिंबावर क्लिक केल्यानंतर खाली सेटिंग म्हणून येतं. सेटिंगवर क्लिक करूया. सेटिंगवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी वर्ग नियुक्त करा, कोर्स बदला यातील इयत्ता पहिली शाळेचं नाव वर्ग नियुक्त करा, शाळेचं नाव इयत्ता पहिली आणि एडिट करा आणि हटवा आहे. या ठिकाणी हटवाला आपण क्लिक करणार आहात. आपण इथला हटवावर क्लिक करूया. आता या ठिकाणी बघा खान अकॅडमीशी संलग्न असणाऱ्या शाळेला जोडा असं म्हटलेलं आहे. इथं आपण बॅक येऊया. या ठिकाणी पहिलीच्या वर्गावर जी पट्टी होती खान अकॅडमीला जोडलेला वर्ग तो या ठिकाणाहून निघून गेलेला आहे. आपण दुसऱ्या वर्गाच्या समोर जे 3 टिंबा आहेत त्याला आपण क्लिक करूया. सेटिंगवर जाऊया.
शाळेच्या नावाच्या पुढे वर्ग आणि पुढे एडिट आणि हटवा आहे, त्याला हटवावर क्लिक करूया. शाळेमधून वर्ग काढून टाका, आपण यावरील हटवा याला क्लिक करूया. अशा पद्धतीनं आपण यापूर्वीच्या शाळेत जे वर्ग घेत होतो आणि ज्या मुलांचा सराव घेत होतो ते आपण या ठिकाणी या पद्धतीनं कमी केलेले आहेत. मित्रांनो, आता आपण नवीन शाळेमध्ये ॲड झालेले आहात, त्याचबरोबर जुन्या शाळेतील विद्यार्थी आपण हटवलेले आहात. आता आपल्याला काय करायचं आहे की नवीन शाळेमध्ये जे वर्ग आहेत त्या वर्गांची नोंदणी किंवा नवीन वर्ग जोडा या टॅबवर जाऊन आपल्याला नवीन वर्ग तयार करायचा आहे आणि त्या ठिकाणी जो कोड तयार होईल तो कोड घेऊन आपण नवीन विद्यार्थ्याला ॲड करायचा आहे. आपण नवीन वर्ग तयार करूया. मित्रांनो, आता यानंतर आपल्याला नवीन वर्ग जोडायचा आहे. आपल्या नवीन शाळेतील नवीन वर्ग जे आहेत ते आपण कशा पद्धतीने जोडायचे ते पाहूया. यासाठी यापूर्वी सुद्धा मी नवीन वर्ग जोडण्याचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे. जर पाहिला नसेल तर तो पहा, नाही तर मी इथं प्रत्यक्ष करून दाखवतो. नवीन वर्ग जोडा यावर आपण क्लिक करूया. या ठिकाणी आपल्या वर्गाचे नाव समाविष्ट करा. यामध्ये क्लास, जो काही क्लास असेल तो क्लास घेणार आहात. त्यानंतर विषय आहे तो विषय लिहायचा आहे आणि त्यानंतर हे वर्ष आहे 2025-26 म्हणून या ठिकाणी 25-26 लिहायचं आहे. या पद्धतीनं आपण क्लास 3 मॅथ 2025-26 अशा पद्धतीनं आपण वर्गाला नाव दिलेलं आहे. आपण पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर आपण यामधील इयत्ता 3रीचा वर्ग आपण तयार करतोय, म्हणून इथे गणिताचा 3रीचा वर्ग घेतोय. पुढे ब्रिज कोर्स हवा असेल तर ब्रिज कोर्स घेऊ शकता आणि खालच्या बाजूला पुढे बटनावर क्लिक करूया. यानंतर तुम्ही तुमचे वर्ग कसे जोडू इच्छिता यामध्ये आपल्या गुगल क्लासरूमला आमंत्रित करा. विद्यार्थ्यांना क्लास लिंकद्वारे सामील करा किंवा तुमच्या विद्यार्थ्याचे खाते तयार करा. आपले यापूर्वीच विद्यार्थ्यांचे खाते तयार झालेले असल्यामुळे आपण या ठिकाणी ही टॅब वगळणार आहोत. वगळावर क्लिक करूया. वगळावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला हा नवीन वर्ग तयार झालेला आपल्याला दिसतोय. यामध्ये 0 विद्यार्थी आहेत. ते विद्यार्थी ॲड कसे करायचे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी हा वर्ग खान अकॅडमीला जोडला गेलेला नसल्यामुळे आपल्याला यावर निळं बॅनर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपला वर्ग खान अकॅडमीला जोडला जात नाही. त्यामुळं आपण या ठिकाणी सेटिंगवर क्लिक करूया. 3 टिंबावर क्लिक करूया. 3 टिंबावर क्लिक केल्यानंतर 2 नंबरचा पर्याय आहे खान अकॅडमी संलग्न असलेल्या शाळेला जोडा. तर आपण 2 नंबरचा पर्याय म्हणजे खान अकॅडमीला संलग्न असलेल्या शाळेला जोडा. आपण त्यावर क्लिक करूया. यामध्ये शाळेचं नाव आलेलं आहे. इयत्ता निवडूया. त्या वर्गाची इयत्ता निवडायची आहे. इयत्ता 3रीचा वर्ग आपण तयार करतोय म्हणून आपण 3री निवडली आणि खाली जतन करावर आपण क्लिक करूया. मित्रांनो, या ठिकाणी खान अकॅडमीला जोडलेला वर्ग या ठिकाणी असा बॅनर आलेला आहे. या पद्धतीनं आपल्याकडे जे काही नवीन शाळेतील वर्ग असतील आपल्याकडे ते वर्ग आपण या ठिकाणी जोडून घ्यायचे आहेत. आता अशा प्रकारे आपला खान अकॅडमीला वर्ग जोडलेला आहे. आता याच्या पुढची स्टेप म्हणजे यामध्ये प्रत्येक वर्गाला एक कोड येतो. तो कोड आपल्याला या 3 टिंबावर क्लिक करायचा आहे. 3 टिंबावर क्लिक केल्यानंतर सेटिंग ऑप्शनवर जायचं आहे. सेटिंग ऑप्शनवर आल्यानंतर या ठिकाणी वर्गाची माहिती येते. वर्ग डिस्प्ले नाव येते आणि खाली वर्ग कोड म्हणून आलेला आहे. या वर्ग कोडाचा वापर करून इयत्ता 3रीतील या नवीन शाळेतील इयत्ता 3रीमधील जे विद्यार्थी आहेत हा वर्ग कोड वापरून ते विद्यार्थी त्यांचं खातं ओपन करतील आणि त्यांच्या खात्यातून हा कोड टाकून ते या वर्गामध्ये एंटर करू शकतात. अशा पद्धतीनं आपण वर्ग कोड तयार कसा करायचा किंवा वर्ग कसा जोडायचा हे पाहिलेलं आहे आणि यातील वर्ग कोड महत्त्वाचा आहे. तो आपण कॉपी करून घेणार आहोत आणि त्या विद्यार्थ्यांना देणार आहोत. अशा पद्धतीनं आपण वर्ग कशा प्रकारे तयार करायचा ते या व्हिडिओमार्फत पाहिलेलं आहे. धन्यवाद. पुढील व्हिडिओ आपला असेल तो म्हणजे वर्ग कोडच्या सहाय्याने वर्गामध्ये कशा प्रकारे एंटर करावे.